Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 4, Effects of Electric Current, Standard 10. This is our video number 3. In this video, first we learn here electric motor and its working. Look at here, electric motor in our daily use. You know various forms of energy. You also know that energy can change its forms. ओके, हे आपल्याला माहिती आहे. विद्युत मोटरचं कार्य आपण या ठिकाणी बघतो आहे. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक मोटर? इलेक्ट्रिक मोटर इज ए डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज इलेक्ट्रिक मोटर. ओके, तुम्हाला विद्युत मोटर म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर is an electrical machine that convert electrical energy into mechanical energy. Okay, in our around us daily life, an electric motor is a boon. It is used in fans, refrigerator, mixers, washing machine, computer, pumps, etc. Okay, then आपल्या मनामध्ये मग प्रश्न पडला असेल की ही विद्युत मोटर कार्य कशी करते, विद्युत मोटरचं कार्य कसं असते, वर्किंग कसं आहे, त्याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. द इलेक्ट्रिकल मोटर कन्सिस्ट ऑफ, या ठिकाणी आपण बघतो आहे इलेक्ट्रिकल मोटरचं वर्किंग कशा पद्धतीनं चालते आहे. इलेक्ट्रिकल मोटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर. या ठिकाणी आपण ABCD या ठिकाणी आपण एक लूप बघतो आहे. इलेक्ट्रिकल मोटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर शेपमध्ये आपण या ठिकाणी बघतो आहे. इट इज अ रेक्टँग्युलर शेप. ओके, इलेक्ट्रिक मोटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग रेझिस्टिव्ह कोटिंग. या कॉपर वायरला रेझिस्टिव्ह कोटिंग असतं आहे. ओके, या शोन इन द फिगर इट इज प्लेस बिटवीन द नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ अ मॅग्नेट. या ठिकाणी दोन मॅग्नेट आहे, या ठिकाणी साऊथ पोल आहे, या ठिकाणी नॉर्थ पोल आहे. ओके, इन सच वे दॅट इट ब्रँचेस AB अँड CD. या ठिकाणी पाहतो आहे आपण इट इज AB आणि दुसरी ब्रँच आहे CD आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द टू हॉप. या ठिकाणी दोन हॉप या ठिकाणी दिसतो, ह्या हॉल्स या ठिकाणी दिसते. XY of the split ring, XY of the split ring. The two halves of the ring have resistive coating and their inner surfaces and their, या ठिकाणी आपण बघू शकतो, their inner surfaces and the tightly fitted on the axle. ओके, या ठिकाणी axle वर ते फिट केलेलं आहे. The two halves of the split X, Y and Z have their outer conducting surfaces in कॉन्टॅक्ट विथ द टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस E अँड F. या ठिकाणी बघतोय आपण कार्बन ब्रशेस आहे E आणि F, स्प्लिट रिंग आहे XYZ. ओके, आणि ही लूप आहे ABCD. ओके, आणि ह्या ॲक्सल वरती या ठिकाणी EF पाहतोय आपण. या ठिकाणी हा ॲक्सल आहे, हा या ठिकाणी आपण रिंग पाहतोय ॲक्सल वरती फिट केलेलं असते. ओके, दोन मॅग्नेट आहे, दोन पोल आहे मॅग्नेटचे, साऊथ आणि नॉर्थ पोलमध्ये. तर अशा पद्धतीचं हे जे इलेक्ट्रिक मोटर आहे यामध्ये त्याची रचना अशा पद्धतीची केलेली असते. आणि हे कनेक्शन जे आहे या दोन्ही याचं स्प्लिट रिंगचं, या ठिकाणी की आहे आणि इलेक्ट्रिकल सोर्स आहे. ओके, व्हेन द सर्किट इज कम्प्लिटेड, अशा पद्धतीचं सर्किट कंप्लीट झाल्यानंतर व्हेन द सर्किट इज कम्प्लिटेड ॲज शोन इन द फिगर द करंट फ्लोज इन द ब्रँच AB ऑफ द लूप फ्रॉम A टू B. या ठिकाणी आपण लूप पाहतोय A टू B. या ठिकाणी बाण दिसतोय आपल्याला, लूप A टू B. ओके, त्या ठिकाणी पाहतोय थ्रू द कार्बन ब्रशेस E अँड F. ओके, सिन्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल अकॉर्डिंग टू द Fleming's left hand rule, a force is exerted on the branch AB and pushes it down. The current in the CD branch is in opposite, okay, direction to that of the AB branch. Okay, and therefore a force is exerted on the branch CD in upward direction. Okay, upward direction. Okay,
After the half rotation, two halves of the split ring X and Y come in contact with carbon brushes F and E respectively, and the current in a loop start flowing in the direction DCBA. Okay, therefore a force is exerted on the branch DC in downward direction, okay, and on the branch BA in the upward direction, and the loop continues in the rotate in anti-clockwise direction. Thus the current in the loop is reversed after such half rotation, and the loop and the axle continue to rotate in anti-clockwise डायरेक्शन. ओके, हे याचं वर्किंग आहे, कार्य कशा पद्धतीने चालते आहे ते आपण या ठिकाणी बघतो आहे. आणि कमर्शियल मोटर रन ऑन द सेम प्रिन्सिपल बट प्रॅक्टिकल चेंजेस आर मेड इन देअर कन्स्ट्रक्शन. ओके, हे आपण नंतर अभ्यासूया. पण आपल्या ज्या दैनंदिन यूजमधल्या मोटर्स आहे त्याचं वर्किंग आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट यामध्ये होती इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, या ठिकाणी आपण बघतो आहे when we have seen the previous section that if we keep an electric conductor in a magnetic field such that direction of the current flowing through the conductor in perpendicular to the magnetic field, then a force is exerted on the conductor. Because of this, the conductor moves. But if an electric conductor is moving in a magnetic field or magnetic field around a stationary conductor is changing, what will happen? In order to find out an answer to this question, research was done by great scientist Michael Faraday. In the year 1831, Faraday shows that an electric current can be produced in a conductor with the help of moving magnet. मायकेल फॅरेडे यांचा जो शोध आहे महत्त्वाचा की इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्यूस इन ए कंडक्टर विथ द हेल्प ऑफ मूव्हिंग मॅग्नेट. म्हणजे फिरत्या मॅग्नेटमध्ये जर इलेक्ट्रिक कंडक्टर आपण ठेवला असेल तर त्या ठिकाणी विद्युतची निर्मिती होत असते. म्हणजे इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्यूस, विद्युत प्रवाह आपण तयार करू शकतो किंवा जर कंडक्टर मूव्हिंग मॅग्नेटमध्ये आपण ठेवला असेल. ओके, तर मायकेल फॅरेडेनी हे 1831 मध्ये याबद्दलची आपल्याला महत्त्वपूर्ण शोध त्यांनी लावलेला आहे. त्यालाच आपण म्हणतो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, हे आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय होते त्याचा पण आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर आपण या ठिकाणी बघू शकतो. गॅल्व्हॅनोमीटर काय आहे? गॅल्व्हॅनोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट फॉर डिटेक्टिंग अँड मेजरिंग स्मॉल इलेक्ट्रिक करंट. हे एक यंत्र आहे ज्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट गॅल्व्हॅनोमीटरच्या साहाय्याने मोजू शकतो, डिटेक्ट करू शकतो. आणि हे खूप सेन्सिटिव्ह असते. गॅल्व्हॅनोमीटर इज ए सेन्सिटिव्ह डिव्हाइस which work on the same principle as that of इलेक्ट्रिक मोटर जी ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर वर्क करते आहे ते सुद्धा गॅल्व्हॅनोमीटर सुद्धा त्याच प्रिन्सिपलवर चालते आहे. तर ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे. छोटा करंट सुद्धा हे गॅल्व्हॅनोमीटर मोजू शकतो आहे. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो मटेरियल या ठिकाणी कंडक्टिंग वायर इज केप मूव्हिंग इन ए मॅग्नेटिक फील्ड, ए करंट इज प्रोड्यूस. मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण या ठिकाणी मॅग्नेट ठेवलेला आहे, या ठिकाणी दिसते कंडक्टिंग वायर आहे आणि आपण या विथ द हेल्प ऑफ गॅल्व्हॅनोमीटर वी कॅन मेजर द इलेक्ट्रिक करंट. ओके, या ठिकाणी पाहतो आपण की या ठिकाणी ए आणि बी दिसते आपल्याला. द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर गेट रिफ्लेक्टेड. दिस इज कॉल्ड फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, आपण जर यामध्ये फिक्स असेल मॅग्नेट, ओके, द गॅल्व्हॅनोमीटर विल गेट डिफ्लेक्टेड. या ठिकाणी बघू शकतो आपण बार मॅग्नेट दिसतेला आपल्याला या ठिकाणी उभं असलेलं. नॉर्थ अँड साऊथ पोल इज जस्ट बिलो द कॉपर वायर. इफ वायर इज केप्ट मुव्हिंग, ही जर वायर आपण मुव्हिंग केलेली आहे तर या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होते आहे. याचा अर्थ असा होतो की गॅल्व्हॅनोमीटर काय करते आहे, इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट. गॅल्व्हॅनोमीटर इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट फॉर डिटेक्टिंग अँड मेजरिंग इलेक्ट्रिक करंट. ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक करंट इन ए सोलेनॉइड कॉईल इज स्विच ऑफ ऑर
ऑन जर केलं तर काय होणार आहे. ओके, या ठिकाणी आपण पुन्हा एक फिगर बघतो आहे. व्हेन ए करंट इज पासेस, या ठिकाणी सोलेनॉइड कॉईल दिसते आपल्याला. ओके, आणि हे कॉईल आहे आणि हे सोलेनॉइड कॉईल आहे, बॅटरी आपण लावलेली आहे. व्हेन ए करंट इज पास थ्रू ए सोलेनॉइड कॉईल अँड द कॉईल इज डिस्प्लेस लॅटरली विथ रिस्पेक्ट ऑफ द कॉईल. हा गॅल्व्हनोमीटरमध्ये आपल्याला कशा पद्धतीचं डिफ्लेक्शन आपल्याला दिसते आहे. Galvanometer deflect to the side and quickly come back to zero. If the current in the coil is start again, the pointer again deflected to the other side and then return quickly to the zero. म्हणजेच when the electrical current is flowing through a solenoid coil and the solenoid coil is displaced with respect to the coil, the current still produced in the coil. Okay, म्हणजे अशा पद्धतीनं आपण बघतो आहे सोलेनॉइड कॉईल आणि कॉईल जे आहे आणि बॅटरी जर त्याला जोडलं तर कशा पद्धतीनं आपण हे पाहू शकतो ते आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके, त्यानंतर आपण बघूया फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. व्हॉट इज मीन बाय फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. ओके, इफ ए करंट इज स्विच ऑफ, आपण या ठिकाणी बघतो आहे फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. इफ ए करंट इज स्विच ऑन ऑर ऑफ इन द सोलेनॉइड कॉईल. आपण आता या ठिकाणी बघितलं होतं या सोलेनॉइड कॉईलमधील करंट एक तर आपण बंद केला असेल किंवा सुरू केला असेल, ए करंट इज इंड्यूस इन द कॉईल, आणि काही करंट जो असतो या कॉईलमध्ये प्रवाहित होत असतो, इंड्यूस होत असतो. सच अ इंडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्व्ड व्हेन द करंट इन द सोलेनॉइड कॉईल इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. करंट इज इंड्यूस इन द कॉईल व्हेन इट इज मूव असाइड फ्रॉम front of the solenoid. From this experiment, it is understood that whenever the number of magnetic line of force passing through the coil changes, current is induced in the coil. This is known as Faraday's law of induction. The current produced in the coil is called induced current. म्हणजे आपण जो विद्युत धारा कॉईलमध्ये आपण प्रवाहित केली आहे, म्हणजेच विद्युत इंड्यूस केलेला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो आहे, इंड्यूस करंट म्हणतो आहे. आणि फॅराडेजनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ज्यावेळेस त्यामधून पासेस होते आहे तर कॉईल काय करते आहे ते करंट इज इंड्यूस इन द कॉईल आणि कॉईल चेंजेस होत आहे. तर अशा पद्धतीनं आपण फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन याबद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. ओके, त्यानंतर बघूया आपण फ्लेमिंग्स राईट हँड रूल आपण बघतो आहे. लेफ्ट हँड रूल पण पाहिलेला आहे आपण. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ओके, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. व्हेन विल द इंड्यूस करंट इन द इलेक्ट्रिकल कंडक्टर विल बी मॅक्झिमम. इट विल बी मॅक्झिमम व्हेन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रिक कंडक्टर इज परपेंडिक्युलर. या ठिकाणी पण आपण बघू शकतो डायरेक्शन ऑफ कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड आपण या ठिकाणी बघू शकतो. मोशन ऑफ कंडक्टर या ठिकाणी दिसते आहे. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट आपण या ठिकाणी बघतो आहे की परपेंडिक्युलर जर असेल व्हेन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रिक कंडक्टर इज, हा मोशन ऑफ कंडक्टर आहे. ओके, इट इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. इन ऑर्डर टू शो द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट, फ्लेमिंग राईट हँड रूल इज व्हेरी युजफुल. स्ट्रेच द थंब and index finger in the middle finger in such way that they will be perpendicular to each other. In this position, the thumb indicates the direction of motion of the conductor, the index finger the direction of magnetic field, and the middle finger shows the direction of induced current. This is known as Fleming's right hand rule. यालाच आपण फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असं म्हणतो आहे. या ठिकाणी इंट्रोडक्शन टू द सायंटिस्टमध्ये मायकेल फॅरेडे या वैज्ञानिकांबद्दल आपण माहिती घेऊया. मायकेल फॅरेडे ही वॉज नॉट फॉर्मली एज्युकेटेड. ओके, टीनेजर मायकेल फॅरेडे स्टार्टेड इन बुक बाइंडिंग शॉप. यांनी सुरुवातीचं जे वर्क आहे पुस्तक बांधणीमध्ये ते कार्य करत होते आणि ते पुस्तक बांधत असताना छापखान्यामध्ये असंख्य पुस्तकं त्यांनी वाचली आहे आणि त्यामुळे त्यांचा विज्ञानाकडे कल गेलेला. ही गॉट इंटरेस्टेड इन सायन्स. सर हम्फ्री डेव्ही अपॉइंटेड हिम ॲज अ लॅबॉरेटरी असिस्टंट इन द रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लंडन. बघा, त्यांना सर हम्फ्री डेव्ही यांनी आपलं लॅबॉरेटरी असिस्टंट म्हणून त्यांनी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लंडनमध्ये त्यांची नेमणूक केली. देअर ही डिस्कवर द लॉ ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शनचा जो नियम आहे तो
मायकेल फॅरेडे यांनी लावलेला होता. द लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस हा पण त्यांनी शोध घेतला होता. सेव्हरल युनिव्हर्सिटीज ऑफर्ड हिम ऑनररी डिग्री बट फॅरेडे रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सच ऑनर्स. एवढं असतानाही या महान वैज्ञानिकांनी मात्र सर्वांना म्हणजे रिफ्यूज केलेला आहे. त्यांचा हा सन्मान त्यांनी म्हणजे स्वीकारायला नकार दिलेला आहे. इतकं महानत्व या वैज्ञानिकांमध्ये आपल्याला दिसून येते आहे. तर या महान अशा मायकेल फॅरेडे या महान संशोधकानंतर आपण या ठिकाणी अभ्यासूया अल्टरनेटिंग करंट अँड द डायरेक्ट करंट. व्हॉट इज मीन बाय अल्टरनेटिंग करंट मीन्स AC अँड डायरेक्ट करंट मीन्स DC. ओके, DC जनरेटर या ठिकाणी आपण बघतो आहे. यू लुक ॲट हिअर, there are two diagram of a DC current and alternating current. Okay, look at here, alternating current and DC current. DC generator is a mechanical device that convert mechanical energy into direct current electrical power. The electrical current reverse periodically. Alternating generator is a mechanical device that convert mechanical energy into इलेक्ट्रिकल पॉवर. या ठिकाणी आपण बघतो आहे कशा पद्धतीनं डायरेक्शन ऑफ DC अँड अल्टरनेटिंग करंट. बघा या ठिकाणी DC करंट ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला दिसते आहे. DC कलरचं जे डायरेक्शन आहे आपल्याला सरळ रेषेमध्ये दिसते आहे आणि अल्टरनेटिंग करंटचं आपण बघतो आहे की कमी जास्त होताना आपल्याला दिसते आहे. हा डिफरन्स बिटवीन आहे अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट आपण या ठिकाणी बघतो आहे आणि अल्टरनेटिंग करंटची डायरेक्शन आपण या पद्धतीने या ठिकाणी अभ्यासतो आहे. ओके, त्याच पद्धतीने या ठिकाणी DC जनरेटरमध्ये आपण बघतोय की वन डायरेक्शन आहे, युनिडायरेक्शनल, आणि AC जो दिसते आपल्याला दोन्ही डायरेक्शनमध्ये आपल्याला करंट फ्लो होताना दिसतो आहे. ओके, लुक ॲट हिअर. We learned about a non-oscillatory current flowing in one direction in a circuit from cell to cell. Such current is called direct current. आपण पाहतो आहे सेल टू सेल आणि एकाच डायरेक्शनमध्ये असते त्याला DC करंट आपण म्हणतो आहे. ओके, ॲज अगेन्स्ट ए करंट चेंजिंग इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरव्हल. आपण या ठिकाणी AC करंटमध्ये बघतो आहे. जसं DC करंटमध्ये एकाच डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतं आहे, तर AC करंटमध्ये काय होते आहे, करंट चेंजिंग इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. करंट चेंजिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. करंट चेंजिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम विच इज कॉल्ड अल्टरनेटिंग करंट. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन चेंजिंग अल्टरनेटिव्हली इक्वल इंटरवल ऑफ टाइम विच इज कॉल्ड अल्टरनेट करंट. ओके, हे आपल्याला लक्षात आलं असेल व्हॉट इज मीन बाय अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. ओके, आपण दुसरी डायग्राम पण या ठिकाणी बघितलेली आहे. द डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज, कॅन बी स्टेबल, कॅन बी रिड्यूस. आपण या ठिकाणी बघतो आहे डायरेक्ट आपलं जो डायरेक्ट करंट आहे कॅन इन्क्रीज, कॅन स्टेबल, कॅन रिड्यूस ऑल्सो, बट इट इज नॉट ऑसिलेटरी. आपण सरळ आहे ग्राफिकली जर आपण पाहिलं अल्टरनेटिंग करंट इज ऑसिलेटरी. अल्टरनेटिंग करंट हा ऑसिलेशन झालेला आहे त्याचं. ओके, पण DC जो करंट आहे हा आपल्याला एकाच रेषेमध्ये दिसतोय आपल्याला. ओके, as shown in the graph, it increase a maximum, then reduce to 0, and increase to maximum in the other direction. Okay, and again reduce to 0. Okay, हे आपण या ठिकाणी पाहतो. The oscillation of the alternating current occur in a sinusoidal manner with time, and hence it is shown by the symbol. या सिम्बॉलमध्ये आपण दाखवतो आहे. सिम्बॉल पण आपण या ठिकाणी बघतोय की या सिम्बॉलनं आपण तो करंट आपण रिप्रेझेंटेट करतो आहे या ठिकाणी. ओके, द डायरेक्ट करंट फ्लो इन वन डायरेक्शन बट अल्टरनेटिंग करंट फ्लो इन पिरियडिक मॅनर इन वन सायकल इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. या ठिकाणी पण आपण बघू शकतो आहे इन्क्रीजिंग डायरेक्ट करंट होतो, स्टेबल आणि रिड्युसिंग. तर अशा पद्धतीनं ग्राफिकल या ठिकाणी पाहिलेलं आहे आपण रिप्रेझेंटेशन अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. ओके, इन इंडिया आपल्या देशामध्ये पॉवर स्टेशनचं जे आपलं इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग होत असते त्या ठिकाणी 1 सायकल चेंजेस इन 1/50 सेकंद. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट इज 50 हर्ट्स. फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट इज 50 हर्ट्स म्हणजे 50 सायकल पर सेकंद. एका सेकंदामध्ये 50 सायकल 50 वेळा
ते करंट फिरतो आहे. व्हेन अन इलेक्ट्रिक पॉवर इज ट्रान्समिटेड ओव्हर अ लॉंग डिस्टन्स इट इज बेनिफिशियल टू हॅव इट अल्टरनेटिंग करंट फ्रॉम ॲज इट रिझल्ट इन टू द मिनिमम पॉवर लॉस ड्युरिंग ट्रान्समिशन. लांबून ट्रान्समिशन होते आपल्या इथं विद्युत आणि त्यामुळं आपल्याला ते फायदेशीर आहे, कारण यामध्ये ट्रान्समिशन होत असताना जी पॉवर आहे, विद्युत पॉवर आहे, त्याचा लॉस कमी होतो आहे. द होम सप्लाय इज ऑफ अल्टरनेटिंग करंट. हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. आपल्या घरची जी विद्युत आहे ती अल्टरनेटिंग करंट आहे. वी हॅव लर्न इन द पिव्हट क्लासेस अबाउट द प्रिकॉशन टू बी टेकन व्हाईल युझिंग इलेक्ट्रिसिटी. ओके. त्यानंतर आपण लास्टमध्ये बघूया या ठिकाणी इलेक्ट्रिकल जनरेटर. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल जनरेटर. ओके. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल जनरेटर. ओके. या ठिकाणी आपण अभ्यास करूया इलेक्ट्रिकल जनरेटर म्हणजे काय होते आहे. वी हॅव सीन द एक्सपेरिमेंट बेस्ड ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. द करंट प्रोड्यूस्ड इन दिस एक्सपेरिमेंट वॉज व्हेरी स्मॉल. ओके. बट द सेम प्रिन्सिपल कॅन बी harnessed to use the mankind to produce large current. Here, mechanical energy is used to rotate the current carrying coil in magnetic field around the axle. आपण पाहिलेलं आहे मगाशी to produce electricity. 4.20 shows a copper coil. ABCD copper coil होतं. Between the two pole, ह्या दोन पोलमध्ये मॅग्नेट आपल्याला दिसलेला आहे. व्हाया कार्बन ब्रशेस बोथ द रिंग्स फिक्स वेट दॅट ॲक्सिल. ओके. आणि रेझिस्टिव्ह कोटिंग होतं दोन्ही रिंगला. ओके. हे आपण या ठिकाणी अभ्यास केलेला होता. त्यानंतर आपण अशा पद्धतीचं इलेक्ट्रिक जनरेटर पाहिलेलं आहे. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स राईट हँड रूल द इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस इन द ब्रँचेस. हा पण आपण अभ्यास केलेला होता. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स हँड रूल या ठिकाणी नॉर्थ पोल साऊथ पोल मॅग्नेटिक फील्ड आहे ही, आणि या ठिकाणी ABCD कॉईल आहे, या ठिकाणी ब्रशेस आहे, आणि हा कंडक्टिंग वायर आहे, हा कार्बन ब्रशेस आहे, या ठिकाणी ॲक्सल आपण बघतो आहे. ओके. आणि यामध्ये आपण कशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आहे ते बघतो आहे की AB and CD आपण या ॲक्सलच्या बाजूला पाहतो आहे. द करंट फ्लोज इन द डायरेक्शन ABCD. ओके. इन द एक्सटर्नल सर्किट द करंट फ्लोज फ्रॉम B2 टू B1 थ्रू द गॅल्व्हनोमीटर. या ठिकाणी पाहतोय आपण थ्रू द गॅल्व्हनोमीटर. ओके. इट इन्स्टेड ऑफ वन लूप कॉईल ए कॉईल कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल टर्न्स इज यूज द करंट ऑफ मॅग्नेट्यूड सेव्हरल टाइम फ्लोज. आफ्टर हाफ रोटेशन द ब्रँच AB टेक द प्लेस ऑफ द CD and the branch CD takes the position of the AB. Therefore, the induced current goes CDBA. ओके. हे आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. But the branch BA is always in contact with the brush B1 and the branch DC is in contact with B2. Hence the external circuit current flows B1 to B2 that is opposite to the previous half rotation. This repeated after every half rotation. आणि प्रत्येक हाफ रोटेशनमध्ये ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा रिपीट होते आहे. दिस रिपीट एव्हरी हाफ रोटेशन अँड अल्टरनेटिंग करंट इज प्रोड्यूस. प्रत्येक हाफ रोटेशनमध्ये ही क्रिया AB टू CD CD टू AB अशा पद्धतीनं B1 टू B2 अशा पद्धतीनं रोटेशन होत असल्यामुळे काय होते या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट इज प्रोड्यूस. दिस इज व्हॉट इज कॉल्ड अल्टरनेटिंग जनरेटर. आणि म्हणून याला अल्टरनेटिंग करंट जनरेटर असं म्हटलं जाते. ओके. हे अल्टरनेटिंग करंट आपण पण काय लागणार त्याला, तर DC डज नॉट चेंज डायरेक्शन. आपल्याला माहिती आहे DC करंटमध्ये डायरेक्शन चेंज होत नाही आहे एक्सटर्नल सर्किटमध्ये. टू अचीव दिस स्प्लिट रिंग इज fixed at the axle like a split used in the electric motor. Because of this arrangement, the branch of coil going upward in the always contact with the brush. Okay. आणि this is why the generator is called DC generator. आपण बघतोय की DC जनरेटर एकाच डायरेक्शनमध्ये आहे, त्याला DC जनरेशन का म्हणतात. करंट फ्लोज इन वन डायरेक्शन इन द एक्सटर्नल सर्किट. ओके. आपण AC जनरेटर DC जनरेटर पाहला, आपण इलेक्ट्रिक जनरेटर बद्दल पाहिलेला आहे. डिफरन्स बिटवीन AC अँड DC. वी लर्न अबाउट इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट मायकेल फॅराडे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. Okay, we learn here in this lesson about galvanometer and electromagnetic induction. Okay.